लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आणि जीवा दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं की आई बाबांना या डिवोर्स बद्दल सांगावं कसं. त्यांना टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतं. त्यामुळे नंदिनी म्हणते, जीवा हे पहा, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका ना, या सगळ्यांचं कारण आपण सांगूया आई बाबांना आणि त्रासही करून घेऊ नका. जेव्हा तेव्हा विचारतो, पण तुला नाही त्रास होत या सगळ्या गोष्टीचा की फक्त दाखवते मला. नंदिनी म्हणते, त्रास होतोय पण फक्त त्रास होतोय असा विचार करून तो कमी नाही होणार. अहो, तुम्हाला तुमच्या आईबाबांना सांगायला एवढं जड जातंय की तारेवरची कसरत मला दोनदा करावी लागणार आहे. एक म्हणजे तुमच्या आईबाबांना सांगताना आणि दुसरं म्हणजे माझ्या आईबाबांना सांगताना. आता हे सगळं नंदिनीने म्हटल्याबरोबर जीवा खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो, याचा तर विचार खरंच मी केला नव्हता आणि हे तर माझ्या डोक्यातही आलं नव्हतं. कसं कसं सांगणार मी, असं कसं सांगू ते तो त्यांना. नंदिनी म्हणते, माहीत नाही पण बघूया, आता झोप ना तुम्ही, मी सुद्धा माझं काम आवरलं की मग झोपेन. तेव्हा जीवा नुसता आपल्या अंथरुणावर पडतो पण त्याला काही झोप येत नसते. असं ते नंदिनी आपलं काम करत बसलेली असते. त्या वेळानंतर त्याला सुद्धा झोप लागते. नंतर नंदिनीचं लक्ष जीवाकडे जातं. तर तिला आता खूप वाईट वाटत असतं की आता डिवॉर्स होणार आहे. दुसरीकडे पिहू आपल्या रूममध्ये गेलेली असते. तिला आता खूप मोठा शॉक बसलेला असतो, कारण वसूचं सगळं बोलणं तिने ऐकलेलं असतं की याचं वसूने दीपकला लग्नामध्ये पाठवून त्या नंदिनीला किडनॅप केलं होतं. मग आता ही गोष्ट तर खरंच खूप डेंजर आहे, पण आता मला कुणाला तरी ही सांगावी लागेल, कुणाबरोबर तरी शेअर करावी लागेल, पण सांगू तरी कुणाला. आता तो विचार करते, त्याचाच विचार करत असते. तेव्हा आता कुणापासून काही सत्य लपवायचं नसतं. दुसरीकडे रमा काम करत बसलेली असते. तर वसू तिथे येत जाते आणि म्हणते, काय झालं मला कळत नाहीये. तेव्हा रम्या विचारते, काय झालंय आई. तर वसू म्हणते, अगं माझ्या उजवा डोळा ना खूप फडफडतोय, कळत नाही नक्की काय होणार आहे मला. तेव्हा रम्या म्हणत असते, मग डोळे जर 2 मिनिट ते बंद करते आणि शांत बस. तेव्हा वसू म्हणते, नाही ग, उजवा डोळा फडफडणं चांगलं नसतं, काहीतरी वाईट संकेत मला वाटत आहेत. बाई, काही वाईट नाही ना घडणार असं ती आता विचारते. रम्या म्हणते, अगं आई, कशाला काही वाईट घडेल. मग उलट पार्थनी काव्याच्या डिवोर्समुळे ना सगळं चांगलं होणार आहे. मग वसू म्हणते, नाही रम्या, मला सतत भीती वाटते. पार्थनी जीवा नाही का तिकडे दीपकला पकडायला गेले होते तेव्हा कसं मला फिलिंग येत होतं, तसंच काही ते मला वाटत आहे. आता रम्या सांगते, दीपकचं प्रकरण जुनं झालं, संपलं आता. तेव्हा वसू घाबरत विचारते, नक्की ना त्या भूतकाळात भूत असं माझ्या मानगुटीवर पुन्हा बसणार नाही ना. तेव्हा रम्या म्हणत असते, काहीतरी काय आई, तुझं ना आपलं काहीतरी वेगळंच असतं बघ. आता वसू खूपच घाबरते आणि म्हणते, नाही ग, मला ना जरा भीतीच वाटते. मगाशी सुद्धा काहीतरी माझं बोललं ना सगळं ऐकलं आणि आता सुद्धा माझ्या उजवा डोळा फडफडतोय. म्हटल्याबरोबरच खरं नाही. तेव्हा आता लगेचच देवाचा सुद्धा धावा करू लागते. मग दुसऱ्या दिवशी नंदिनी आपल्या रूममध्ये आवरत बसलेली असते. तेवढ्यात पिहू आता तिथे येते आणि म्हणते, वहिनी. तेव्हा काय झालं पिहू, काय झालं माहित आहे, अगं तुला एवढं घाम का आलाय असं म्हणत नंदिनी विचारते, तुला काही त्रास होतोय का बेटा. तेव्हा आता असं म्हणून ती पिहू फक्त आजूबाजूला घाबरू लागते. तेव्हा नंदिनी विचारते, काय झालं पिहू, कुठली वस्तू फुटली का तुझ्या हातून. मग आता ती म्हणते, नाही वहिनी. तेव्हा नंदिनी विचारते, कोणी काय बोललंय का तुला घाबरायचं का, एवढं का बेटा घाबरलीस तू. पिहूच्या तोंडून आता ही शब्द फुटत नसतात. नंदिनी आता काही कळत नसतं. आता झालं काय पिहू, तुला काही हवंय का असंही ती विचारते. आणि आई बाबा घरात नाही येत म्हणून तू घाबरलेस का, माझा फोन इथेच आहे, मी आईना फोन करून देते. तेव्हा पिहू म्हणते, नको फोन असं म्हणून ती सांगू लागते, अगं मी ऐकलंय तुझं सर्व. पण पिहूला पुन्हा आता ते बसूचं बोलणं आठवत असतं. कशा प्रकारे आपल्या वावशीचे दीपकला सांगून नंदिनी वहिनीला किडनॅप केलं होतं हे आपल्या आठवल्यानंतर आता जीवा जोरात ओरडतो, वहिनी. मग आता नंदिनीला समजते हिला काहीतरी सत्य सांगायचं आहे म्हणून. ती म्हणते, काय सांगायचं बेटा, मी विश्वासाने ऐकले ना तुझं. मग आता पिहू मनात विचार करते, तू विश्वास ठेवशील का नाही की मला माहित नाही, पण बाकीचे तर ठेवणारच नाही. तू कसं सांगू मी तुझ्याबद्दल, हे सगळं कळत नाही. तेव्हा नंदिनी पुन्हा तिच्या शांतपणे विचारते, बोल ना पिहू बेटा, काय झालंय, बोलतेस का तू, बोल. मग तेव्हा पिहू घाबरत म्हणते, तुझ्याबद्दल ऐकलंय ते असं म्हणून किती म्हणते, मी नंतर बोलते हा तुझ्याबरोबर, बाय असं म्हणून तिथून ते लगेच जाते. मग आता नंदिनी म्हणते, काय झालं हो पिहू,
तिला समजलं नक्कीच पुन्हा काहीतरी मला सांगायचं असेल तर मग नंदिनी सुद्धा टेन्शन येतं. दुसरीकडे पार्थ हा अनिशा बरोबर फोनवर बोलत असतो की काव्या मला सांगून गेल्या की तुझ्या दोघींना रिव्हिजन करायचे आहे म्हणून ती लवकरात लवकर अकॅडमीमध्ये आल्या आहेत. म्हणून माझ्या रिक्वेस्ट होती की दुसरीकडे तुला फोन केलाय म्हणून माझ्याविषयी काढून तुम्ही त्याच्याशी काही बोलू नका. म्हणजे इन जनरल सुद्धा माझ्यावर काही चिडवाचिडवी होत असेल तर ती सुद्धा अजिबात करू नका, कारण मला त्याचा अभ्यासावर फोकस केला पाहिजे. त्यानंतर कोणी माझ्यामुळे आता डिस्ट्रॅक्शन नको. आता पार्थ अनिशाला सांगतो तेवढ्यात आता पिहू तिथे येते आणि खूप घाबरलेली असते आणि म्हणते, पार्थ दादा हे बघ ना, मला बोलायचं आहे तुझ्याशी काहीतरी. तेव्हा पिहू, काय बोलायचं आहे बोल ना बेटा, असं पार्थ म्हणतो. मग आता पार्थ म्हणतो, पिहू बाळा तुला किती घाम आलाय, तू किती थरथरतेस, बरोबर इथे अगोदर काय झालं मला सांग. म्हणून ती अगोदर शांत करतो आणि तिला घाम व्यवस्थित स्वच्छ करतो आणि म्हणतो, बेटा काय झालंय तुला. मग आता पिहू म्हणते, ते ना मी असं ऐकलंय काहीतरी. मग आता पुन्हा सांगू लागते. सहजच तिचे रूम बाहेर गेली होती. पिहू मनात विचार करते, सांगू का मी दादाला, नको सांगू. नंदिनी वहिनीसारखं त्याने सुद्धा त्याच्या लग्नामध्ये खूप सफर केलाय म्हणून आता विषयच टाळते आणि लगेच म्हणते, काहीतरी मागायला आले होते, ते स्केच पेन हवे आहेत म्हणून आता ते देशील का. स्केच पेन देतो, लगेच जाऊन लागते. तेव्हा त्याला आठवतो आणि म्हणतो, एक पिहू थांब ना अगं, मला आता ही म्हणत असतो की ड्रॉइंग काढायचं होतं ना तुला म्हणून आली होती, म्हणून तिथे जाते का. बरोबर ठीक आहे जा म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो, पिहू अगं थांब बेटा. तर ही पिहू थांबत नाही. तेव्हा पार्थ आता मनात विचार करतो की पिहू नेमकं काय सांगणार होती. मग दुसरीकडे आता माननी ही मंजू बरोबर फोनवर बोलत असते आणि मिथुन दादांनी मला सांगितलं की तुम्ही तिथे गेला आहात, तिथे उत्तम बेत आहे, तुम्ही एन्जॉय करा. हा खरंच सांगू, यावेळी तुम्ही श्रेयाला घेऊन गेलाय. तेव्हा मला बरंच वाटलं, कारण अशा लग्नामध्ये ना जर चांगल्या घरातील मुलं त्यांचे आई वडील सुद्धा असतात आणि कदाचित एका स्थळ श्रेयाला सुद्धा मिळून जाईल. असे पिहूची तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत. तेवढ्यात आता पिहू ही तिथे येते आणि शांतपणे खाली बसलेली असते. मग आता माननी लगेचच फोन ठेवते आणि मग पिहू जरा खोकलत त्याच वेळी आता माननी फोन ठेवून तिच्या जवळ जाते आणि विचारते, काय हो पिहू, अगं बोल ना बेटा काय झाले. तेव्हा म्हणते की पिहूला तर खूप ताप आलाय, चल बरं उठ, आता औषध देऊया तुला, चल औषध पिऊन घे, तुला बरं वाटेल. मग असं माननी म्हणत असते. आता कोणी काय बोलेल का तुला, असं माननी विचारते. तेव्हा पिहू म्हणते, नाही काहीतरी ऐकलंय. तेव्हा काय ऐकलंय तो, असं माननी विचारते. तो पिहूला आता चक्कर आल्यासारखं होत असतं. खरंच तिने आता जे बोलणं ऐकलं असतं ना वसूचं, त्यामुळे तिला प्रचंड असा धक्का बसलेला असतो आणि तू खूप घाबरलेली असते. वसूचं सत्य हे बोलणं आठवून त्याला पिहू आता डायरेक्ट चक्कर येऊन खाली कोसळते. तेवढ्यात जीवानंदिनी पार तिथे धावत येतात आणि पिहूला काय झाले असं विचारते. तेव्हा वसू त्याबरोबर रम्या सुद्धा आलेली असते आणि आता पिहूला रम्या सुद्धा आलेली असते. तेव्हा पटकन आलेले असते, सर्वजण तिथे जमा होतात. त्यानंतर नंदिनी नको पाणी, कारण फिट आल्यानंतर पाणी द्यायचं नसतं. तेव्हा वसू विचारते, पण अशी कशी अचानक हिला फिट आली. तेव्हा जीवा म्हणतो, प्लीज पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत राहा. मग आता तर तिथे पार्थ आलेला असतो. पार्थ पण आता तिचे पाय चोळायला घेतलेला असतो आणि त्या रम्या आणि नंदिनी तिचे दोन्ही हात चोळत असतात, त्यावेळी जेणेकरून तिला थोडं बरं वाटेल. सगळेजण तिला रिलॅक्स करायचा प्रयत्न करत असतात, शांत तर करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु पिहू अजून शांत काही झालेलं नसते. मग त्यानंतर थोडं पिहूला बरं वाटतं आणि ती शुद्धीवरच येते. नंदिनी विचारते, बाळा तुला बरं वाटतंय ना, तुला छान वाटतंय ना आता. तेव्हा पिहू आता उठते आणि तिथे खुर्चीवर बसते. तेव्हा आता दीर्घ श्वास पार्थ घ्यायला सांगतो. मग आता वसू म्हणतो, पिहू बाळा काय झाले तू अचानक असं. तेव्हा आता वसूने असं विचारल्यानंतर पिहू खूपच घाबरते आणि नंदिनीलाच घट्ट मिठी मारते. तेव्हा आता वसू विचार करते की पिहू मला घाबरून माझ्यापासून अशी दूर का झाली असेल, काय झाले हिला नक्की. मग आता तेव्हा विचारतो मला एक कळत नाही, हिला अचानक अशी फिटच कशी काय आली. तेव्हा पार्थ सांगतो, अरे जेव्हा स्केच पेन घ्यायला पण मगाशी आली होती ना रूम मध्ये, तेव्हा सुद्धा ती खूप घाबरली होती, घामाघूम झाली होती. तेव्हा आता नंदिनी सुद्धा सांगते, मगाशी जेव्हा ती माझ्या रूम मध्ये आली होती ना, तेव्हा सुद्धा खूप घाबरली होती. तेव्हा आता माननी सांगते, मी इथे फोनवर बोलत होते तेव्हा
ही येथे कोपऱ्यात बसली होती. घाबरून तिला घाम फुटला होता. तिला म्हटलं, "चल तुला औषध देते." तर ती म्हणाली, "काहीतरी ऐकलंय, मला काहीतरी सांगायचंय." तेव्हा पिहू अजूनच घाबरते, कारण तेथे वसू आत्या असते. मग वसू सुद्धा आता जरा घाबरते, कारण तिला थोडा का होईना आता संशय आलेला असतो. "माझं बोलणं नेमकं हिने पिहूने ऐकले काय?" नंदिनी विश्वासाने विचारते. "बाळा पिहू, नक्की तुला काय बोलायचंय? बोल ना." मग आता पिहू काही सांगणार तितक्यात आता वसू मोठ्याने ओरडाओरडा करते आणि मिथून व मंजू गेले आहेत कुठे? लेकराला त्यांच्या फिट आले. आई बाबा मस्त फिरत बसलेत आणि काय हे मानिनी आलेला आपल्याला कसं सांगेन ती मोकळेपणाने? काय कारण आई बाबा नकोत का तिच्याजवळ? तुम्ही अगोदर फोन करा त्यांना, असं मोठ्याने आरडाओरडा करत म्हणते. तेव्हा जेव्हा म्हणतो, "1 मिनिट करतो मी फोन." तेव्हा नंदिनी सारखं सारखं विचार, "पिहू बाळा, अजिबात घाबरायचं नाही, ते सगळेजण आहेत. तू मगाशी काहीतरी सांगणार होतीस. अगं नक्की काय ऐकलंयस तू? तू बोल ना बेटा." तेव्हा आता पार्थ सुद्धा म्हणतो, "बोल बाळ." मग आता ते सांगणार तितक्यात वसू पुन्हा आता तिच्याकडे रागात पाहते आणि "काय सांगणार होतीस?" असं विचारते. तर आता पिहू अजून घाबरते. मग आता पिहू घाबरून म्हणते, "मला रूममध्ये अगोदर घेऊन चला, कारण माझं डोकं खूप दुखत होते." तेव्हा सर्वजण म्हणतात, "बरं ठीक आहे." असं म्हणून नंदिनी म्हणून आता नंदिनी आणि मालिनी दोघीही तिला रूममध्ये घेऊन जात असतात. जीवा सुद्धा तिथे येतो आणि पार्थ विचारतो, "केला का रे जीवा मिथून काकांना फोन?" तेव्हा तो म्हणतो, "हो केला, म्हणतात की आम्ही निघतोय आता." मग आता पार्थ विचार करतो, नक्की काय ऐकलं असेल ते जीवा या पिहूने, कारण तिथे एवढी घाबरली. तेवढ्यात जीवा म्हणतो, तेच कळत नाही, पण इतकं कशाला घाबरली असेल ती?" तेव्हा वसू आता फुल डाऊट आलेला असतो की नक्की पिहूने माझं सगळं बोलणं ऐकलं असणार आणि पिहूच माझ्या दरवाजांच्या बाहेर उभी होती आणि पिहूने जर सगळं बोलणं ऐकलं असेल तर अशी मनातून तिला भीतीच दाटून येते. तर दुसरीकडे पिहू आता तिच्या रूममध्ये असते. मानिनी तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला पांघरून घालते आणि म्हणते, "बेटा हे बघ, तुला एक गोळी देते आणि ती ती घेऊन झोप." तेव्हा पिहू म्हणते, "नको ना गं मामी, मला गोळी वगैरे नको, मला फक्त शांत झोपू दे." मानिनी तिला जरा लाडात येऊन म्हणते, "बाळा ऐक ना, गोळी घेतल्यानंतर तुला बरं वाटते." असं म्हणून नंदिनी सांगते, "पहिल्या ड्रॉवरमध्ये तपाची गोळी असेल नंदिनी, तेवढं घे बरं." नंदिनी आता व्यवस्थित गोळ्या काढून देते. तेव्हा लगेच मानिनी तिला गोळी खायला सांगते आणि पिहू लगेच गोळी घेते आणि मानिनी म्हणते, "आता तू झोप, आम्ही आहोत इथेच, अजिबात घाबरायचं नाही." मग आता नका काळजी करू असं म्हणून ती पिहू नक्की ठीक आहे, होईल लवकरात लवकर, नंदिनी बरी होते. मानिनी सांगते, "काय चालू असेल ग हिच्या मनात?" मुटकुळ करून बसली होती तिचं कोपऱ्यामध्ये. तेव्हा अगदी धस्स झाली होती. "मला पण कशाचं एवढं टेन्शन आलं असेल." तेव्हा नंदिनी सांगते, "तिचं ते कळत नाही आहे. ॲक्च्युअली माझ्याशी सुद्धा काहीतरी बोलायचं होतं तिला, पण मी सुद्धा तिथे खोदून खोदून विचारलं, पण तिने काही सांगितलं नाही." मग मानिनी म्हणते, "नक्कीच काहीतरी तिला मनात आहे." "मग काय असेल ते?" नंदिनी सांगते, "आपल्या तिच्यावर बरोबर जेव्हा बोलू ना तेव्हा कळेल आपल्याला." तेव्हा आता सगळ्यांचा फार विचार करू नका. आपण हळूहळू तिला नक्कीच करूया. बोलत नको करूया, कारण आता थोड्या वेळाने तिला बोलूया. आता मानिनी खूप टेन्शन येते, कारण आता तिने मुलाचा मनात नक्की काय चालू असतं काय माहीत. "बाई मला खरं काय करू ग नंदिनी आता?" मग आता मानिनी म्हणते, "काय ग नंदिनी, एक आई वडील म्हणून आपलं चुकत असेल तर मुलाच्या बाबतीत म्हणजे मुलं एवढी काही मनात साठवून ठेवतात आणि मग अचानक असं त्याचा उद्रेक होतो. खरंच आपली काही चूक असते का? आपण आई वडील म्हणून कुठे कमी पडतो का?" असं स्वतःला प्रश्न विचारत असते. मग नंदिनी मानिनीला समजावत्या, "नाही हो आई." असं म्हणून ती मनात विचार करते, "आई खरंच चूक तुमची नसते कधी, कारण चुकत असेल तर फक्त आणि फक्त आमचं चुकतं." पिहूची अवस्था बघून आईंना इतकं टेन्शन येत असतं की आमच्या डिव्होर्स ऐकून काय होईल, असा नंदिनीच्या मनात प्रश्न उद्भवतो. आज खरं सांगून मोकळं व्हायचं होतं, पण आज सांगता योग्य होणार नाही. असं म्हणून नंदिनी डिव्होर्सचा विषय जरा कानापाठीमागेच टाकते आणि मानिनीला त्रास होईल. तर दुसरीकडे आता पार्थ हा रात्रीचा एकदम शांतपणे एकटाच तेथे हॉलमध्ये बसलेला असतो. तेव्हा आता त्याच्या मनात डिव्होर्सचे विचार सुरू असतात. त्याने मग कशा प्रकारे काव्याला तो पेपर्सवर साईन करायला सांगितलं त्या गोष्टीवर आठवून त्याला त्रास होत असतो. त्याच्या डोळ्यात तो पाणी येत असतं. त्यांना सतत ते रेस्टॉरंट मधील प्रसंग आठवतात. मग आता काव्याने कशा प्रकारे त्या डिव्होर्स पेपरवर रडत रडत साईन केलेली हे सुद्धा पारच्या डोळ्यासमोर काही जात नसतं. आताच त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. मग नंदिनी आता तिथे हॉलमध्ये येते असतंच. तेव्हा पार्थ एकदम शांतपणे बसल्यामुळे ती निघणार तेवढ्यात पार तर तिला आवाज येतो, "नंदिनी." नंदिनी लगेच तिथे येते आणि म्हणते, "सॉरी हा." तेव्हा
तो आता विचारतो, काय परत का चालले निघाले? आता काय निघालात? मग आता नंदिनी म्हणते, काय आहे ना, दरवेळी मी इथे येत असते आणि योगायोगाने तुम्ही इथे असता आणि कधी कधी तुम्हालाही वाटू शकतं ना आपण एकटे असावं, म्हणून तुम्हाला मनाबरोबर मना मनाबरोबर मनावर सुद्धा काहीतरी संवाद साधायचा असेल. माझी उगीच अडचण नको म्हणून मी जात होते. तेव्हा पार्थ आता तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, ज्याचे दुःख सेम असतात ना त्यांनी कधी अडचण होत नाही माणसाला. मग आता तो तिला बसायला सांगतो. तेव्हा नंदिनी आता तिथे बसते आणि डिवोर्स कधी घ्यायचा याचा विचार करताय का असा पार्थला प्रश्न करते. मग आता अगदी दुःखी अंतर्गणाचे पार्थ म्हणतो की दुसरा विषय तरी काय आहे आपल्याकडे? मग आता नंदिनी म्हणते, नाही हो तसं नाही. आपल्या डोक्यात तर खरं डिवोर्स बद्दल आपल्या सुरूच आहे. घरच्यांना खूप टेन्शन आहेत. कारण आईंना पिहूची खूप म्हणजे खूप काळजी वाटते. आपण पिहूला औषध द्यायला मी आणि त्या गेलो होतो. पिहूच्या काळजीने त्यांना खरंच खूप चेहरा पडला होता. त्या बिचाऱ्यांना माहीत सुद्धा नाही आपल्या दोघांच्याही मनामध्ये डिवोर्सचं वादळ गोंधळते. मग आता पाहत लागतो हसायला आणि म्हणतो, आपण दोघे असे आहोत ना, पार्टनरच्या वाट्याचं दुःख सुद्धा आपण गिळून घेतोय. त्यांच्या वाट्याचं प्रेम सुद्धा आपणच त्यांच्यावर करतोय आणि त्यांना हवं तसं डिवोर्स ना खरं तर आपण दोघेच आपल्या पार्टनरला सुद्धा देऊन टाकतोय. तेव्हा नंदिनी शांतपणे म्हणते, अहो खरं आहे. मग आता नंदिनी सांगते, जीवा आणि मी आम्ही दोघांनीही फायनली डिवोर्स फाईल केली. तेव्हा पार्थ म्हणतो, आम्ही सुद्धा? असं म्हटल्याबरोबर नंदिनी अगदी शॉक होऊन पार्थकडे पाहते. तेव्हा ती विचारते, काय कधी केलात? मग आता पार्थ एकदम शांत राहतो, गप्प राहतो. नंदिनीला तो सांगतो की आम्ही पूजेच्या दिवशी डिवोर्स फाईल केली होती. अहो सकाळी सत्यनारायण पूजा जोडीने बसून तर डिवोर्स फाईल करणारा पहिलंच कपल असेल. तेव्हा नंदिनी अगदी शॉक होते आणि म्हणते, नाही तसं काही कारण दुसरं कपल आहे. कारण तुम्ही सुद्धा पूजेच्या नंतर डिवोर्स फाईल करायला गेला होता. मग आता म्हणजे तुम्ही सुद्धा पूजेच्या दिवशी ना? असं पार्थ विचारतो. नंदिनी म्हणते, हो, आणि मला आता कळते की तुम्ही सुद्धा पूजेच्या दिवशी का बरं पूजा करण्यासाठी टाळाटाळ करत होता. तुमच्या मनामध्ये खरं तर खूप वादळ सुरू असेल असं ती आता विचारते. मग आता पार्थ म्हणतो, माझ्या मनात काही सुरू असेल ना तर फक्त तुम्ही आणि तुम्हीच समजू शकाल. कारण तुम्ही अवस्था सुद्धा काही वेळ नसेल तुम्ही त्यावेळी पाहिलं होतं. मग आता नंदिनी म्हणते, हो, कारण डिवोर्स पाऊल टाकू आता कसं बस दोघांना समजावून आपण पुढे तर चाललोय, पण कसं आहे ना या पुढची वाट जरा जास्तच कठीण आहे. मग आता पार्थ म्हणतो, आई बाबांना सांगणं खूप त्या ठिकाणी कठीण आहे. समजावून सांगायला पाहिजे. कारण मला कळत नाही की नंदिनी सांगते की पण जमवावं लागेल तर ना पार्थ. आता मी तर अगदी सांगून मोकळी सुद्धा होणार आहे. मग त्यानंतर नंदिनी म्हणते, खरं तर पिहू जे काही झालं त्यामुळे आज कोणीच मनस्थिती नव्हती तर मी आजचं बोलणं ऐकलं होतं कदाचित. मला आता पार्थ सुद्धा म्हणतो, खरं मी सुद्धा अगदी हिंमत एकटवण्याचा प्रयत्न करत होता. आता बघू कसं जमते. तेव्हा काव्या नाही आली का? अजून बरंच उशीर झाला, तिला यायला हवं होतं. नंदिनी विचारते. तेव्हा त्या अनिशाकडे अभ्यासाला गेल्या आहेत असं पार्थ सांगतो आणि अनिशा मेसेज आला होता की आज त्या तिकडे स्टे करणार आहेत. पण त्यावेळी मी त्यांच्या वाटेकडे डोळे नाही लावून बसवलो कारण त्या इंडिपेंडंट आहेत. खऱ्या अर्थाने इंडिपेंडंट. तर आता पार्थच्या मनात जे काही सुरू असतं काव्याबद्दल ते आता नंदिनीच्या मनात सुद्धा जीवाबद्दल सुरू असतं. एकमेकांसाठी दुःख एकमेकांसमोर शेअर केलेले दोघेही आता एकमेकांकडे पाहत असतात. आणि मग त्यानंतर नंदिनी ही आता तेथून जायला निघते. तेव्हा पाच मला अजूनही तो डिवोर्सचा वादळ मात्र सुरूच असतं. दुसरीकडे दिवस उजाडतो आणि तेव्हा मानिनी तयार होऊन जीवाच्या रूम मध्ये जाते. खूप वेळ होऊन देखील आता जीवा उठलेला नसतो. म्हणून मानिनी जीवाकडे जात म्हणते, जीवा उठ तरी, किती वेळ झालाय आता बघ. मग आता तो म्हणतो, आई मग मला झोपू दे ना थोडा वेळ, कारण मला आता माझं अंथरूण सोडत नाहीये. मग मला माझी ही मऊ मऊ उशी स्प्रिंग बेड मला खूप आवडतो. आई झोपू दे ना थोडं 5 मिनिटं असं म्हणत तो हट्टाने म्हणतो. तेव्हा मानिनी म्हणते, स्वप्न बघतोय का रे? तेव्हा जीवा म्हणतो, अगं आई पण मी का स्वप्न बघू? तेव्हा मानिनी आता त्याला असा धपाटा घालते आणि म्हणते, कारण तू जमिनीवर झोपलास. तेव्हा जीवा डोळे उघडून पाहतो आणि खरंच तो खाली जमिनीवर झोपलेला असतो. मग आता माळणी खूप हसते आणि म्हणते, काय अरे जीवा? तेव्हा जीवा आता लगेच ताडकन उठतो आणि म्हणतो, आई बघ ना आता हे असं कसं? तेव्हा मानिनी म्हणते, काय बडबडतोय तू जीवा? असं म्हणून ती सतत त्यांच्यावर हसत राहते. मग आता हसण्यासारखं तू बोलतोय असं आहेस? जीवाला मानिनी म्हणते, अगं अरे आता तुझ्याकडे खराखोरा अगदी मऊसूर बेड असताना तू जमिनीवर का झोपतोस रे?
मग तू बेडची स्वप्न अशी का बघत असशील? तेव्हा जीवा आता गडबडतो आणि गोंधळून म्हणतो, आई स्वप्न काय आपण काहीही बघू शकतो. तेव्हा मानिनी विचारते, पण तू जमिनीवर का झोपलास? तेव्हा जीवा म्हणतो, अगं काय झोपलो तुला कसं सांगू, झोपेत पडलो असेल खाली. तेव्हा मानिनी म्हणते, काय एवढ्या लांबून झोपेतून पडलास? अरे तेव्हा सुद्धा एवढ्या अंथरूण वगैरे करून कसं होऊ शकतं? जीवा मोठ्याने हसतो, विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतो. आई ग मस्करी केली का तुझी? असं म्हणून त्याची पाठ आता भरलेली असते आणि 2 दिवसापासून पाठ कंबर एवढी दुखत असते की सांगू तुला काय म्हटलं जमिनीवर झोपून बघा फार असं चेंज. तेव्हा मानिनी लक्षात आलं असतं की आपल्याला ते विचारते, काय रे अजूनही तू जमिनीवर झोपतोस का? मग आता जीवा म्हणतो, छे मी काय जमिनीवर झोपेन? तेव्हा आता विचारते, काय रे भांडला का तुम्ही नंदिनी बरोबर? तेव्हा जीवा विचारतो, मी काय भांडखोर वाटलो का आई तुला? तेव्हा मानिनी म्हणते, नाही रे अजिबात नाही, माझी तिन्ही मुलं अगदी गुणी आहेत, दोन्ही सुना गुणी आहेत. मग जीवा विचारतो, सगळ्यांमध्ये सर्वात जास्त गुणी कोण आहे? अगं मीच आहे. मग आता मानिनी त्याने गालगुच्चे पकडते आणि म्हणते, वेळेवर आणि उठत जा, चल आता उठ. आणि म्हणून पुन्हा एक धपाटा लावते, म्हणून तुझ्याशी बडबड करण्यात टाइम वेस्ट गेला बघ आता. तर त्याला चटकन उठायला सांगते. तेव्हा मानिनी तेव्हा गेल्यानंतर तिथे म्हणतो, थोडक्यात वाचलो, नाहीतर आईला समजलं असतं की मी रोज खाली झोपतो म्हणून. पण आता आईला हे सगळं कळून चालणार नाही, पण मलाच कळलं नाही पाहिजे, कोणालाच कळलं नाही पाहिजे, कारण मी खाली झोपत आहे. बेड आणि मीच रोज आपल्या खाली झोपतोय कारण काहीतरी विचार करतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मानिनी नंदीला सांगते, माझ्या मागे ना माझं हे स्वयंपाकघर आहे, सगळं अगदी नीट झाल्यासारखी वाटत आहे याची पूर्ण खात्री मला. तेथे नंदिनी आता मनात विचार करते, आई सून म्हणून सगळ्यांना सगळे माझ्यावरून सोपायला निघाले आहेत, पण जेव्हा त्यांना कळतं की घरची सून मी फार काळ राहणार नाही तेव्हा मग त्यांचं काय होईल? मग आता नंदिनी घाबरते. दुसरीकडे रम्या विचारते, आई तुला जरा काही माहीत असेल तर तिला समजावून शांत केलं पाहिजे. तर आता वसू घाबरून म्हणते, काहीतरी झालं तरी हे गुपित कोणाला कधी कळता कामा नये. अशाच मालिकेच्या पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग